नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सन्माननीय विनोद भाऊ सूर्यवंशी आपणास विनंती आहे, आपण कृपया भव्य नागरी सत्कार आणि शासनाच्या विभागात आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा तितक्याच अभिमानी सर्वांचा गौरव आहे. आपल्या सर्वांचा यानंतर मी विनंती केली आदरणीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि आपल्या भारतीय राज्य घटनेची शिवाजी महाराज की रणमातंड त्यागमूर्ती छत्रपती संभाजी महाराज की. मंचाच्या डावीकडे असणारे सर्व कार्यकर्ते पुढे येऊन बसतील. सर्वांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ पावशे, त्याचप्रमाणे बाहेर गावून या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर इताचे, किशोर डोके, सुभाष पाटील आहेर, पर्वतराव नाईकवाडी, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतून या कार्यक्रमासाठी कृषीला आल्याशिवाय राहत नाही. आजचा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की हा जो पूल आहे हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. हा पूल साधारणपणे 23 मीटर लांबीचा असून त्याला 3 कोटी आणि 23 लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहे, मिळालेला आहे. अजूनही काही कामं आमचे बाकी आहे. आपल्याला आम्ही निवेदन दिलं होतं की आम्हाला निळवंड्याच्या ओव्हरफ्लोचं पाणी जर आम्हाला मिळालं आणि ते जर सावरगाव तळच्या सीमेमध्ये आम्हाला सोडलं तर चन्नापुरी सावरगाव तळ हिवरगाव होत आहे. मी विनंती करेन सुमित मंडलिक आणि रोहित मंडलिक या दोघांनाही उत्सव मूर्तींचा इथं शुभेच्छा पण सन्मान आणि सत्कार दोनही मान्यवरांच्या वतीने होत आहे. मी विनंती करेन 2 मिनिटं सुशांत थांब रे जरा. सर्व महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते ज्यांनी मागच्या 4-5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की हे काम पूर्ण झालं पाहिजे आणि ते काम आपलं आता पूर्ण झालेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आज आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा तितक्याच अभिमानी कौतुक आहे. आपल्या सर्वांना यश आहे. यानंतर मी विनंती केली आदरणीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब. ही वास्तू ज्या जागेमध्ये उभी राहिलेली त्या आमच्या श्रीमती कौशल्याबाई आणि अनुसयाबाई रहाणे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आपल्यासाठी ज्यांच्या मार्गदर्शनाने ज्यांच्या कार्यानं होत आहे, लोकार्पण होत आहे असे आदरणीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि आमदार आदरणीय अमोलभाऊ खताळ पाटील साहेब यांचा भव्य असा सत्कार इथं संपन्न होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हा आपल्यासाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा क्षण सोहळा आहे, म्हणून आपणही तितकेच इथं महत्वाचे आहात, म्हणून आपलाही तितकंच आदरपूर्वक सत्कार. यानंतर सर्वांचे आचम्य पाहून
ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा. आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपले मी मनस्वी स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे, आपण जर स्थानापन्न झाला तर कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी अतिशय सुंदररित्या पार पाडता येईल. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं नेतृत्व सन्माननीय श्यामभाऊ रहाणे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित आहात. संगमनेर तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सन्माननीय रामभाऊ नेते गोरक्षनाथ नेते पाटील, आपले स्वागत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे कर्तृत्व संपन्न पालकमंत्री सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सन्माननीय आमदार अमरभाऊ खताळ यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूयात. एक मिनिट. अरे तुम्ही चालेल मग संघातील गोरगरीब जनतेचा सेवेकरी ही बिरीदावली त्यांनी सार्थ केले. जोरदार टाळ्यांचा गजर आपण आपल्या अमरभाऊसाठी या ठिकाणी सर्वच पाहुण्यांना, ग्रामस्थांना, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, 2 मिनिटांमध्ये साहेब या मंचावरती येत आहेत. आपण सर्वांनी आपल्यासाठी ठेवलेल्या चेअरवरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती आहे, आपण या ठिकाणी यावं. उपस्थित आहे हिवरगा पावसा, शिरापूर, मावळगावकर, आनंदवाडी, रायतवाडी, धुळे ग्रामपंचायत आहे. त्यांच्या समवेत संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, गरीब जनतेचा आधार पाणीदार करण्यासाठी खऱ्या अर्थानं टपाटल्यासारखं काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. ते राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे कर्तृत्व संपन्न पालकमंत्री सरका मागे मागे नंतर पेढे का ऍडव्हान्टेज सारखा उपक्रम केला आणि सगळ्या जगाला डोळे दिपवणारा असा उपक्रम केला. मुख्यमंत्री महाराज की रणमातंड त्यागमूर्ती छत्रपती संभाजी महाराज की. सर्व कार्यकर्ते, आमचे सगळेच स्नेही बांधव मंडळी, आपण कृपया पुढे येऊन स्थानापन्न व्हावं ही आपल्याला आदराची विनंती आहे. सर्वांनी कृपया या बाजूला येऊन बसायचं आहे. आपल्याला पुनश्च तीच विनंती आहे. कर्पणाचा सोहळा एवढे भव्य दिव्य अशा आयमॅक्स आज आपल्यासाठी ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या कार्यानं होत आहे, लोकार्पण होत आहे असे आदरणीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि आमदार आदरणीय अमोलभाऊ खताळ पाटील साहेब यांचा भव्य असा सत्कार इथं संपन्न होत आहे.
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हा आपल्यासाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा क्षण सोहळा आहे, म्हणून आपणही तितकेच इथं नाशिक कार्यकारी अभियंते सन्माननीय श्री निलेश बिराडे, सन्माननीय विनोद भाऊ सूर्यवंशी, आपणास विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभली. ते आपले सर्वांचे नेते, मार्गदर्शक, आदर्शस्तंभ, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर आपल्या ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत या उद्घाटन समारंभ आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी, खरं तर साहेब या ठिकाणी मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून भरपूर ऍक्सिडेंटचं प्रमाण हायवेवरती होत होतं आणि पाहिजे तशी या ठिकाणी सुविधा, पाहिजे तसं हायवेचं या ठिकाणी प्रलोभन नोंदवणारा आजचा हा दिवस आणि यात्रेच्या कालखंडात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यात्रेला आले आणि या ठिकाणी सोमनाथ डोंगरेंच्या घरी नाश्त्यासाठी आले आणि त्यावेळेस सांगितलं की या ठिकाणी एस्केप वॉलची गरज आहे आणि साहेबांनी आदेश दिला की या ठिकाणी ताबडतोब एस्केप वॉलची या ठिकाणी काम चालू करायचं आहे आणि आज त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एस्केप वॉलचं पाणी या बांधूच्या ओढ्यात चालू केलेलं आहे आणि हे पाणी देवगाव असेल, हिवरगाव, पावसा असेल, खराडी, वाघापूर अशा पद्धतीनं अनेक गावांचा या एस्केप वॉलच्या माध्यमातून फायदा होणार आहे. खरं म्हणजे साहेबांनी या हिवरगाव, पावसा असेल किंवा इतर पंचक्रोशीत अतिशय विकास कामाचा जो धडाका त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ खताळ यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे काम या ठिकाणी या पंचक्रोशीत नाही तर तालुक्यात देखील उभं केलेलं आहे आणि त्याचाच एक सार्थ अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे की साहेब आपल्या माध्यमातून, अमोलभाऊंच्या माध्यमातून असं एकही गाव नाही की ज्या गावात निधी मिळाला नाही असं उल्लेखनीय काम या ठिकाणी केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांचे देखील मान नक्की आपल्या कामातून या ठिकाणी उंचावलेली आहेत. साहेब या ठिकाणी आपण जे केलंय देवघर देवस्थानचा भवर्ग, देवघर देवस्थानचा भवर्ग देखील 5 कोटी आपण दिलेले आहेत. साहेब 2 मिनिटं, या ठिकाणी एक मुद्दा राहिला आहे कारण की या ठिकाणी आमच्या गावात काय विरोधक श्रेय घेत नाही, मात्र इतर गावात जर पाहिलं आपण जी लाईट चालू करायला जाणार आहे या ठिकाणी तेथील सरपंचांना सांगितलं की स्ट्रीट लाईट आम्ही मंजूर केली, मात्र गेली 40 वर्ष या ठिकाणी सत्ता बघत असणारे त्या ठिकाणी त्या संगमनेर खुर्दमध्ये जो कचरा डेपो आहे 40 वर्षापासून त्या ठिकाणी आहेत, त्या संगमनेर खुर्दला फार मोठा त्रास होतोय आणि त्रास असताना देखील येणारी जी ग्रामस्थ असतील या पंचक्रोशीतील त्यांना देखील त्याचा त्रास होतो. तो मात्र त्या ठिकाणी त्याचं श्रेय देखील त्यांनी घेतलं पाहिजे की त्या दुर्गंधीचा देखील त्यांनी श्रेय घेतलं पाहिजे. असे अनेक कामं या ठिकाणी मार्गी साहेबांनी लावलेले आहेत. मी साहेबांचं त्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रमोदजी राणे, रामभाऊ जाजू, कपिलभाऊ पवार, रऊफभाई शेख, हापसे साहेब, जनार्दन पाटील आहेर, आलेले अशोक काका कानवडे या सर्वांचं कोणाचा जर नामोल्लेख राहिला असेल तर आपले दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने आपल्या संगमनेर खुर्द घुलेवाडी राष्ट्रीय महामार्ग नंबर 60 या साधारण 2 किलोमीटर म्हणून असते या स्ट्रीट लाईटचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा होतोय. प्रथमतः या स्ट्रीट लाईटच्या या अतिशय मोठ्या सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचं मी या ठिकाणी उद्घाटन झाल्याचं प्रथमतः जाहीर करतो. आज सकाळपासूनच सांगली जिल्ह्यामध्ये विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनासाठी मी गेलो. अतिशय दुष्काळाच्या जत तालुक्याला त्यातून पाणी मिळणार आहे.
एक सार्वजनिक कार्यक्रम बीडला होता आणि आता 5 वाजता संगमनेर आल्यानंतर मला आनंद आहे की 2 महत्वाचे आपण कार्यक्रम या तालुक्यामध्ये आणि हा तिसरा कार्यक्रम आज मी करू शकलो. एकतर त्या बाबूवाडी मला वाटतो त्या गंगापूर शेरेगाव या तिथे आपण पूल बांधतो 3.5 कोटी रुपयाचा, त्याचं भूमिपूजन आपण केलंय. बऱ्याच दिवसाची गोरगाव लोकांची मागणी होती त्या ठिकाणी एसके बसवावा आणि खालच्या 7 गावांना आपण पाणी द्यावं. मागच्या वेळी मी खंडोबा यात्रेला आलो होतो त्यावेळी लोकांनी कबूल केलं होतं आणि आपण 1 वर्षात ते काम पूर्ण केलं. वर्षात काम पूर्ण केलं त्या पाण्याला सुरुवात पाण्याच्या एसटीद्वारे त्या भागातल्या बंधाऱ्यांना 7 गावाच्या बंधाऱ्याला पाणी सोडण्याचं काम आपण केलं. एका बाजूला अनेक वर्ष लोकांनी बातम्या ऐकले पूल होणार आहे, पाणी येणार आहे, परंतु प्रत्यक्ष ते त्या कामाची पूर्तता करण्याचं काम आज या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अमोल भाऊंनी करून दाखवलं. मी खरं त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आज आपल्या या स्ट्रीट लाईटचाही आपण शुभारंभ केला. किती वर्ष आपण अंधारामध्ये होतो, पण आज आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आणि या भागाच्या एकूण विकासामध्ये आज या प्रकल्पामुळे आज प्रकाशमय झालेले वातावरण आहे. याचा मला अतिशय मनस्वी आनंद होतोय. पण त्याबद्दल सुद्धा अमोल भाऊंचं मनापासून मी अभिनंदन करतो. मित्रांनो, शेवटी आपल्या महायुती सरकारची एक सातत्याने भूमिका राहिलेली आहे. ज्या ज्या योजना जनहिताच्या आहेत, जनसामान्याच्या करता आपल्याला करायच्या आहेत, त्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. आणि आपण मागच्या वर्षभरात पाहिलं असेल ज्या ज्या योजना मग 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे. आज कुठल्याच योजना आपण बंद होऊ दिल्या नाहीत, किंबहुना सगळ्या योजनेला गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. तर लाडक्या बहिणी योजना बंद पडेल असं सगळं सांगत होते, त्या अतिशय तिला आधी गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांना आलेले संकट होतं. आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आले. साधारण 15,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रोख जमा केल्या. तिथे सुद्धा अमोल भाऊंचा आग्रह होता. बऱ्याच ठिकाणी पंचनामे केले, लोकांना पैसे मिळाले, खरीपाचं रबीचं अनुदान मिळालं. आणि आता रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आज राज्यामध्ये साधारण जो झपाटा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लावलेला आहे आणि त्यांनी दावोसमध्ये जो करार करून साधारण 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात येण्याचे आजचे ऐतिहासिक करार केले. मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने खरं मनापासून अभिनंदन करतो. आणि या सगळ्या रोजगाराच्या संधी निर्माण होताना आज आपल्या जिल्ह्याला मोठी संधी आहे. आज शिर्डीच्या MIDC मध्ये साधारण तिथं 3,000 मुलांना रोजगार मिळणार आहे. त्या सगळ्या इंडस्ट्रियल प्लॉट शिर्डी MIDC मध्ये विकले, त्या ठिकाणी उद्योजकांनी घेऊन टाकले. आज संरक्षण उत्पादनामध्ये आपल्या जिल्ह्याला पहिली पसंती मिळते.
आज लावरी कृषी विद्यापीठाने सुद्धा 2000 एकर जमीन MIDC करता पण मागितलेली आहे. आणि त्यामुळे पुढं आपल्या संगमनेरकरांची बऱ्याच दिवसाची इच्छा होते, अमोल भाऊंच्या पुढाकारानं आपल्या तालुक्यात सुद्धा एक नवीन MIDC आपण उभी करतोय की ज्यामुळे या सगळ्या राज्यामध्ये येणारी एवढी मोठी गुंतवणूक आहे त्याचा सुद्धा काही भाग आमच्या तालुक्याला मिळाला पाहिजे. आपला प्रयत्न आहे. आज जमिनी मिळणं मोठं अवघड काम आहे. तसं आज लावरी विद्यापीठाची जमीन उपलब्ध होती आपल्या सरकारकडे, की 2000 एकर जमीन आपल्याला उपलब्ध करून घेता येईल. त्यांना 8000 एकर जमीन दिली. गोवा डॅम जवळ आहे, पाणी चांगलं मिळणार तिथे. आज हरेगावची श्रीरामपूर तालुक्यातील स्टेट फार्मिंगची जमीन आहे, तिथे एका खाजगी कंपनीने 4000 एकर जमीन मागितलेली आहे. तिथे एक 20,000 कोटी रुपये खर्च करून तिथं काही नवीन प्रकल्प येतो. त्याच पद्धतीने आपल्या संगमनेर तालुक्यात सुद्धा याकरता काही अंमलबजावणीचा पुढाकार घेतला आहे. पण ते काम मला वाटतं कोणतंही काम आहे, रस्त्यात होत राहतंय, पाण्यात होत राहतंय. जी मागणी अंमलबजावणी करून इकडे पाणी सोडा, इकडे पाईप घाला, तिकडे अमुक उचला, ते सगळं आपण माग करून दिला. 1 वर्षामध्ये केलं ते. निवडण्याचं पाणी न भूषण भविष्यती आपल्या तालुक्याच्या दुष्काळी भागाला देण्याचं जे आम्ही आपण दायित्व स्वीकारलं होतं, बहुतांशी कामं आपण 1 वर्षभरामध्ये आता पूर्ण करत आणलेली आहे. आज पाण्याचं नियोजन तर व्यवस्थित करतोय आपण. पाण्याच्या नियोजनामध्ये कुठे ढिलाई येणार नाही या संदर्भात आपण काळजी घेतो. परंतु रोजगाराच्या या तरुण पिढीला संधी उपलब्ध करून देणं हे सगळ्यात मोठं काम आहे. तर आज अतिशय अल्प कालावधीमध्ये या भागातील चन्नापुरी परिसरातील साहेब 5:30-6 आले. त्यानंतर आपण एक पुलाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला. त्यानंतर हिवरगाव पावसा येथे एस्केप वॉलच्या माध्यमातून पाणी सोडण्याचा आज शुभारंभ झाला. त्याचा 7 गावांना फायदा होतोय. त्या गावातील तलाव भरल्या जातील. अतिशय चांगल्या पद्धतीने हा दौरा झाला. आणि आता आपण इथं या जो रायतवाडी फाटा आहे येथे आजपर्यंत हा रायतवाडी फाटा फक्त अपघातामुळे बदनाम केला गेला होता. आणि संगमनेर खुर्द म्हणजे कचरा डेपो खाली वाकायचा थोडेस. आता काही जणांनी सांगितलं मला का याचं बी क्रेडिट घेण्याचा, संगमनेरात गेल्या वर्षभरापासून जे कामं सुरू आहेत त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न बरेच जण करताय. पण आता संगमनेर खुर्दच्या लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे, रायतवाडीच्या लोकांनी विचारलं पाहिजे, हा जो 40 वर्षापासून हा कचऱ्याचा डेपो जो बोकांडी ठेवलाय याचं सुद्धा क्रेडिट ते काही घेणार का? कारण याच्यामध्ये यापूर्वी सुद्धा आदरणीय साहेबांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये सुद्धा जी काही मदत या ग्रामस्थांना पाहिजे होती ती करण्यात आली होती. आणि त्यावेळेस न्यायालयाने लढाई दिली. परंतु दुर्दैवाने काही स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने न्यायालयाला दिल्यामुळं तो प्रश्न निर्माण झाला होता. आज यामधून 108 नग म्हणजे इथून जे सुरुवात होती तर 108 पूलच्या माध्यमातून रस्त्याच्या मधोमध या दुभाजकावर पथदिवे बसवण्यात आले. 1,25,00,000 आसपास या कामाची सुरुवात झाली. काही जण सांगतील, परंतु त्यांना एकच सांगाल मी का गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सध्या फक्त भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPIचं सरकार आहे. त्यामुळं मोदी साहेबांपासून जी विकासाची गंगा सुरू झाली आहे, प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबातील घटकाला एक विकासाच्या प्रक्रियेमध्ये घेण्याचा एक संकल्प मोदी साहेबांनी केला आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्रातील आपलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असेल, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार असेल, आदरणीय सुनेत्राताई पवार यांचं माध्यमातून आणि आपल्या सर्वांचे पालकत्व ज्यांनी घेतलंय, पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असत. साहेब यापूर्वी बी ज्या ज्या पद्धतीने संगमनेरात परिवर्तन नव्हतं झालं त्यावेळेस आम्ही गावागावातील लोक आपल्याकडे निधीसाठी मागणी करायचे. त्यावेळेस आपल्याला सांगायला आनंद होईल साहेब का प्रत्येक गावामध्ये आपण रस्त्याचा असेल, MSCBच्या डिप्या असेल किंवा छोट्या मोठ्या कामांना निधी देण्यामध्ये यशस्वी झालो. आणि ज्यावेळेस या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झालं
परिवर्तन झाल्यानंतर खऱ्या स्वरूपात या गावामध्ये या तालुक्यामध्ये विकासाची गंगा सुरू झाली आणि ती फक्त आपल्या नेतृत्वाखाली आपल्या मार्गदर्शनाखाली. कारण 4 दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मी आपल्याला फक्त म्हणलो साहेब मला थोडा वेळ तुमचा पाहिजे, 2-3 उद्घाटनं तुमच्या उपस्थितीत मला घ्यायचे. आज एवढं व्यस्त शेड्यूल असताना तुम्ही सकाळी पुण्यातील कार्यक्रम करून सांगलीत गेले, सांगलीतून परत बीडला गेले आणि बीडवरून खरं संगमनेरकरांवर असलेल्या प्रेमामुळे आपण पुन्हा आमच्या संगमनेरला आले आणि आज आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे पाण्याचं सुद्धा आज एक जलसंपदा खातं आपल्याकडे आलं. मी मगाशी सांगितलं कारण मला प्रश्न पडला होता नगर निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये पाण्यासंदर्भात आम्ही शब्द दिला होता. साहेब तुम्ही शब्द दिला होता, परंतु परमेश्वरला संगमनेरकरांची माझी काळजी होती, त्यामुळे जलसंपदा खातं हे आपल्याकडे आलं आणि त्या खात्याच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये, ज्या गावामध्ये निळवंड्याच्या उजवा असेल डावा असेल, या कालव्याच्या माध्यमातून पाणी जात नाही. आज बऱ्याचशा गावांमध्ये बघितलं तर कालवे गावातून गेले, फक्त नावाला गेले, परंतु त्या गावातील लोकांना कुठलाही त्याचा फायदा होत नव्हता. मगाशी हिवरगाव पावसाळा येथे 27/12/25 रोजी साहेबांना फक्त स्थानिकांनी प्रस्ताव दिला आणि मला वाटतं वर्षभर सुद्धा पूर्ण होण्याच्या आधीच तो पूर्ण करून पाणी सोडण्याच्या शुभारंभाला सुद्धा साहेब उपस्थित होते. त्यामुळे या तालुक्यात नुसता पाण्याचाच प्रश्न नाही तर या तालुक्यामध्ये आरोग्याचा प्रश्नामध्ये सुद्धा साहेबांनी लक्ष घातलंय. लवकरच संगमनेरमध्ये महिलांसाठी आणि बालकांसाठी 100 बेडचं रुग्णालय सुद्धा मंजूर होत आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना MIDCचा प्रश्न गेल्या 40 वर्षापासून 50 वर्षापासून प्रलंबित होता, मागणी होती, परंतु काही जणांना भीती होती जर या तालुक्यामध्ये उद्योजक तयार झाले, MIDCच्या माध्यमातून रोजगार मिळाला तर आमची राजकीय दुकानदारी कशी चालेल. परंतु नियतीला ते मान्य नव्हतं. साहेब जे काम 40-45 वर्षांनी झालं, साहेब आपल्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच आपल्या संगमनेर तालुक्याचे MIDCचं नोटिफिकेशन सुद्धा निघणार आहे. त्यामुळं संगमनेर तालुक्यातील तरुणांना असेल, महिलांना असेल, कामगारांना असेल, शेतकऱ्यांना असेल, साहेब आत्ताच आपलं कामगारांचं सुद्धा जी मालपानी परिवारांनी मागणी केली होती का आमच्या कामगारांना नगरला जावं लागतं, तर ESICच्या माध्यमातून सुद्धा आपण इथं सेवा केंद्र, हॉस्पिटल, रुग्णालय त्या माध्यमातून सुद्धा संगमनेरमध्ये मंजूर झालंय आणि लवकरच त्याचं सुद्धा सुरुवात होणार आहे. त्यामुळं या परिसरामध्ये आज चन्नापुरी भाग असेल, संगमनेर तालुक्यातील प्रत्येक तालुक्यातील आणि विधानसभेतील प्रत्येक गावामध्ये साहेब आपल्या नेतृत्वाखाली कमीत कमी 30 लाख ते जास्तीत जास्त 5 कोटी 10 कोटीचा निधी आपण देण्यामध्ये यशस्वी झालोय. हा फक्त 1 वर्षामध्ये आपल्या कार्यकाळात झालाय. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला विश्वासात घेऊन, गावातील लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या भागातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. येणाऱ्या कालावधीत ज्या पद्धतीने सरकार आपलं, काही जण तक्रार करत असतात, कुजबूज करत असतात का निधी भाऊ तुम्ही आणला, पालकमंत्री महोदयांनी दिला, तरी काही जण स्वतःच दिलाय अशा पद्धतीने आवाहनत असतात. परंतु कार्यकर्त्यांनो आणि सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे का जो निधी आपला आहे, जो आपला हक्काचा आहे, तो आपणच आणलाय, आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आलाय, हे लोकांना पटवून देण्यासाठी तुम्हाला पुढे प्रयत्न करावा लागेल. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जेव्हा होतील तेव्हा होतील. आपण ही निवडणुकापुरतं काम करणारे नाही, आपण पूर्ण वेळ 24 तास काम करणारे आहेत. त्यामुळं निवडणुका होतील त्यावेळेस होतील. जनतेचे प्रश्न, जनतेच्या अडचणी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ कार्यकर्त्यांनी सुद्धा उपलब्ध राहिलं पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आरेला कार्य करण्याची तुम्ही ताकद ठेवली पाहिजे. या संगमनेर तालुक्यामध्ये यापुढे कोणाची दादागिरी खपून घेतली जाणार नाही. जर या संगमनेर खुर्दमध्ये सुद्धा काही स्वतःला दादा समजताय आणि वेगळ्या पद्धतीने काम करताय तर आम्हाला जास्त खोलात जायला लावू नका. आता ग्रामपंचायतीवरती प्रशासकच बसलोय. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या, संगमनेर तालुक्यात ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालाय तर सगळ्या ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार तुम्ही कार्यकर्त्यांना बाहेर काढा, त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी घेतो. आज हा अतिशय चांगला कार्यक्रम कमी वेळामध्ये सगळ्यांनी आयोजित केला, त्याबद्दल मी आपल्या संगमनेर खुर्द परिसर असेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी असेल या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.